सुगंध येतो का? अरे बापरे, कसा? कसला सुगंध आहे. सेंटेड आहे ना? खूपच सेंटेड आहे. बघू शकता पांढऱ्या शुभ्र फुलांनी बहरलेलं हे झाड. पांढऱ्या रंगाची ही फुले दुरूनच आपल्याला आकर्षित करतात. दुरून फक्त ही फुलांनी बहरलेलं दिसत होतं, परंतु जवळ येऊन सुगंध घेतल्यावरती अगदी मनमोहक असा या फुलांचा सुगंध येतो. जसे आपण अगरबत्ती प्रकारामध्ये एक फ्लेवर असतो, किंवा तुम्हाला माहीत असेल तुम्ही देखील कमेंट्समध्ये सांगू शकता. पानांचा रंग बघितला तर गडद हिरवा, जवळपास आपली पेरूची पानं असतात त्या पानांसारखीच लुसलुशीत व खालच्या बाजूने थोडीशी पांढऱ्या कलरमध्ये लव आपल्याला दिसते. झाडाची फांदी किंवा पान तोडल्यावर त्यातून पांढरा दुधासारखा चीक निघतो. या चिकाचा उपयोग ग्रामीण भागामध्ये दुधापासून दही बनवण्यासाठी त्या चिकाचे 2-3 थेंब वापरले जातात आणि अगदी मस्त असे दही बनते. साधारणपणे आता एप्रिल महिना चालू आहे. एप्रिल, मे आणि जून म्हणजे उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाच्या सुरुवातीला हे झाड बहरतं. या झाडाला फुलांचा मोठा बहार येतो. फुले ही गुच्छांमध्ये येतात. त्याला 5 पाकळ्या असतात आणि मध्ये असे टोक असते जे एकदम टणक आणि कडक असते. हा भारतीय उपखंडातील अत्यंत महत्त्वाचा आणि औषधी गुणधर्मयुक्त असा वृक्ष आहे. ग्रामीण भागामध्ये या झाडाला विशेष महत्त्व आहे. याच्या शेंगांची तसेच फुलांची देखील भाजी बनवतात. आयुर्वेदामध्ये या झाडाचा खूप सारा उपयोग सांगितलेला आहे. पोटाच्या विकारांमध्ये विशेषतः अतिसार, ताप यावर झाडाच्या सालीचा उपयोग केला जातो. तसेच त्वचा विकारामध्ये पानांचा उपयोग करतात. अशा प्रकारे हे जे झाड आहे औषधी गुणधर्मांनी युक्त आहे. तुम्हाला जर या झाडाचे नाव किंवा या झाडाची ओळख असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट्स करून सांगू शकता.